जय जवान जय किसान. रोहितदादा पवार आमदार शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उपोषण करीत आहेत आणि काही जे शेतकऱ्याला विरोध करणार आहेत तसे नावं नाही सांगत त्यांचे, पण ते काय म्हणतात की रोहितदादा पवार स्टंटबाजी करतात, रोहित पवार वडापाव खातात आणि रोहित पवार हे करतात. अरे बाबा, रोहितदादा पवारांनी अन्न टॅगचं उपोषण केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट ते शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उपोषण करते, शेतकऱ्याची कर्जमाफीसाठी. जर तुमच्या बुडात दम आहे, तुमच्या गांडीत दम आहे, तर तुम्ही उपोषणाला बसा ना. आम्ही शेतकरी बांधव तुमच्या पाठीमागं राहूत. अरे पण जे शेतकऱ्याच्या भावनासाठी, शेतकऱ्याच्या संकटासाठी, शेतकऱ्यावर जेवढं संकट झालेलं कर्जाचं त्याच्यासाठी रोहितदादा पवार उपोषण करते, तर तुमच्या काय बुडाला आग व्हायला रे? हां, अरे ते काय साधासुद्धा माणूस नाही आहे. शरद पवार यांचे नातू आहेत. आज जर त्यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात काय, पण तुम्ही त्यांना विरोध करतात. अरे बाबा हो, जे शेतकऱ्यासाठी करतंय त्यांना तुम्ही विरोध नका करू ना. तुमच्या बुडात दम नाही आहे काय. आणि एक सांगायचं सगळ्यात महत्त्वाचा, आम्ही शेतकरी बांधव, आम्ही सगळ्याच्या पाठीशी राहूत. पण जर आम्हाला कोणी विरोध करतात तर आम्ही तुम्हाला बैल लावत, बैल ते बी नांगराळ सकट जोडीने येत असतो. बैल एकटा नाही, हे लक्षात राहू द्या बरं का. जे रोहितदादा पवार कुठल्या पक्षाचे आहेत त्याचे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पक्षी भिक्षी फक्त एवढं आहे आम्हाला की शेतकऱ्याच्या संकटासाठी रोहितदादा पवार हे उपोषणाला बसलेत. त्यांच्या पाठीशी आम्ही. त्यांना जर तुम्ही विरोध करता रोहितदादा पवारांना, तर आम्ही तुम्हाला सांगितलं आत्ताच काय लावूत बैल, ते बी नांगरा सकट आणि ते बी जोडीनीच काय. जय जवान जय किसान.